तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अनुप आणि विनोद ही जोडी मात्र मैदानामध्ये आली आहे. कुक्षेत संघाच्या माध्यमातून दोन्ही शेजारील गाव आहेत, परंतु आज पाहावं लागेल फक्त एक सीमारेषा आहे त्यांच्यामध्ये, एका रस्त्याची बाउंड्री. परंतु आज या मैदानावरती कोणता संघ कोणावरती भारी पडेल हे मात्र पाहावं लागेल. सध्या फुल फॉर्मात असलं पाहायला मिळतोय जय गजानन कुक्षेता संघ, कारण की मागील आठवड्यात रनरअपचा मानकरी ठरला होता हा कुक्षेतचा संघ. परंतु पाहावं लागेल ही स्पर्धा मात्र कुठपर्यंत घेऊन जातोय. जसं अनुपने सांगितलं, याच मैदानावरतून आमचा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्ही घेऊन गेलो होतो आणि तिथून मात्र आमची चढाई सुरू झाली. परंतु पुन्हा एकदा ते दृश्य या कुक्षेतकरांना अनुभवायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. तर सलामीची जोडी अनुप पाटील आणि विनोद ही मात्र जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज गणेश मडवी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, पंचांना देखील विनंती करतोय की जास्त वेळ घेऊ देऊ नका. अजून या ठिकाणी बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिला चेंडू गणेश मडवी सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. अजून 5 सामने आम्हाला मैदानावरती खेळवायचे आपल्याला, तर प्लीज थोडं फास्ट करा, घाई करा. जितकं शक्य असेल तितक्या लवकरात लवकर सामना आपण सुरू करूया. पंचाचा इशारा या ठिकाणी मात्र येतोय. ठीक 2:02 या ठिकाणी मात्र झालेत. टाइम काउंटर स्टार्ट होतोय. तुम्हाला दिला जाईल 25 मिनिटांचा अवधी या इनिंगला पूर्ण करण्यासाठी. जातोय मैदानामध्ये गणेश मडवी, राईट आर्म ओव्हर द विकेट अनुप साठी. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी, पहिल्या चेंडूवरती आक्रमण फसलंय. मोठी सफलता, बडी मछली जाल में अनुप पाटील बॅक टू द पवेलियन. अनुप पाटील सारखा फलंदाजीतून मात्र बाद होऊन परतला. एक चांगली स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथून या ठिकाणी मात्र कुक्षेत संघाला संघर्ष करावा लागेल, कारण की ज्या पद्धतीने अनुप पहिल्या चेंडूवरती बाद होऊन परतला, मिथुनने मात्र त्या ठिकाणी झेल टिपला आणि तिथून मात्र एक चांगलं कमबॅक इथं पाहायला मिळेल. विनोद आहे, केतन आहे, बरेचसे फलंदाज त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. पुढचे या ठिकाणी मात्र 29 चेंडू सांगून जातील. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मागील सामन्यात पाहिलं 63 धावा देखील कुशल 11 सारसोळे टीमला कमी पडल्या. म्हणजे निदान 70चा आकडा तरी या ठिकाणी मैदानावरती पार होणं गरजेचं आहे. फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून देते ही खेळपट्टी आणि हे मैदान. परंतु कोणासाठी अनुकूल असेल कोणासाठी प्रतिकूल असेल हे मात्र येणारा काळ ठरवेल. पहिल्या चेंडूवरती गणेशला एक मोठी सफलता मिळते. मिथुनने साथ दिली त्याला, म्हणूनच म्हटलं जातं फलंदाजाची मैत्रीण असते खेळपट्टी, गोलंदाजाचा मित्र असतो क्षेत्ररक्षक. परंतु या मैत्रिणीने दगा दिला, परंतु मित्राने साथ दिली आहे गोलंदाजाला. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतो, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस नवीन फलंदाज केतन. रिव्हर्स अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न बघा, पायावरती आदळलाय की काय, पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू इथून मात्र निघतोय. चांगली गोलंदाजी गणेशची आपल्या टीम साठी. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, म्हणजे पहिल्या चेंडूपासून एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु गणेश एक असा आक्रमक खेळाडू जो मात्र कोणत्याही दबावाला बळी पडत नसतो. नेहमी सातत्याने आपला संघ जेव्हा जेव्हा संकटात सापडतो एक करत्या धरत्याप्रमाणे धावून येतो आपल्या टीमसाठी. तिसरा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच बॉल, त्यावरती प्रहार केला, हल्ला चढवलाय. चेंडू जातो वाईडिश पॉइंटला. जयेश धावतो चेंडू पाठी. चेंडू मात्र ओलांडेल सीमारेषा. या 4 धावांबरोबर टीमची धावसंख्येचं अकाउंट ओपन. 4 धावा मात्र मिळतील. या 4 धावांबरोबर टीमची
धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालंय. केतन मात्र या ठिकाणी सुरुवात करून देते. आपल्या या खेळाच्या डावाला सुरुवात होते. जर पाहिलं तर मात्र खरोखर कौतुक करावं लागेल गणेशचं, ज्याने मात्र 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. खर्च केल्या 4 धावा. मोठा फलंदाज इथे मात्र बाद करण्यात यश मिळाले. इथे मात्र चांगला फटका ऑन साइडला. विराज तांडेल चेंडू खाली, परंतु जोपर्यंत विराज चेंडूवर येईल तोपर्यंत हा चेंडू जमिनीला स्पर्श करतोय. एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 5. एक गडी बाद 5 ही सद्य स्थिती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5वा चेंडू घेऊन गणेश गोलंदाजी मार्कवरती येईल, परंतु पाहावं लागेल हे षटक मात्र किती निर्णायक असेल. किती धावा आपल्या टीमसाठी खर्च करतो गणेश, कारण की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक असतं. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र टाकून पूर्ण केला. विकेट मिळवला अनुप सारखा. इथे मात्र सुरेख चेंडू. आता मात्र वळवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर मात्र ऑफ साईडला थोडासा बाहेर काढला जातो या चेंडूला. इथे मात्र निर्धाव चेंडू निघतो. सुरेख गोलंदाजी. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना आपला पालमेळ गणेश मडवी सुरेख गोलंदाजी करतोय. ठीक 2 वाजून 2 मिनिटांनी या चेंडूला मात्र पहिला चेंडू टाकला गेला होता. आता मात्र शेवटचे काही सेकंद बाकी असतील या ओव्हरला संपवण्यासाठी, अन्यथा निर्धारित वेळेच्या पुढे हा सामना निघून जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील स्लोवर डिलिव्हरी. यावेळेस गती परिवर्तन. विराज तांडेल पुन्हा एकदा तो चेंडूवरती. एक धाव पूर्ण केली जाईल. थ्रो आपण पाहू शकता थोडीशी खराब. बॅकअप चांगला आहे. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6. 6 धावा धावफलकात लागतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अनुप पाटील सारखी मोठी सफलता मिळते. विनोद आणि केतनवरती मात्र जबाबदारी सोडली अनुपने, परंतु पाहावं लागेल ही जोडी कितपत तग धरेल मैदानामध्ये, किती धावांचा डोंगर उभारेल. येणारे 4 षटक मात्र सांगून जातील. तोपर्यंत सुमधुर संगीत. थँक्यू. तर मात्र या जितकी मोठी स्पर्धा तितकं मोठं सहकार्य इथे मात्र आम्हाला पाहायला मिळते. विश्वनाथजी हरिश्चंद्र पाटील साहेबांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक करतात. 50,000 रुपयांचं पारितोषिक आम्हाला या ठिकाणी दिलं गेलं. त्यानंतर मात्र आपण पाहतोय कैलासवासी चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मयूर अनंत भोईर आणि सुरेश तांडेल यांच्या वतीने 3 दिवस सलग या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. या दानशूर व्यक्तिमत्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतोय. गावदेवी मित्रमंडळाला या ठिकाणी सहकार्य केलं, असंच सहकार्याची भूमिका मात्र नेहमी पाठीशी असावी अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. घेऊन चलतो पुन्हा एकदा मैदानामध्ये. चला षटक क्रमांक दुसरा. मिथून प्लीज जास्त टाइमपास करू नका. अजून आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत. पंचांना मी या ठिकाणी दोन्ही पंचांना विनंती करतोय की जास्त वेळ घेऊ देऊ नका, कारण की 1 मिनिट ऑलरेडी उशीर केलाय. इथे मात्र जरूर चांगला फटका ऑफ साइडला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेरून मिळतील 4 धावा. याच दरम्यान युवा नेते अभिषेक प्रभाकर भोईर यांचे या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. या आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. थँक्यू व्हेरी मच. तर या ठिकाणी मात्र जरूर चांगला चेंडू, परंतु असं वाटलं होतं किंचित क्षणासाठी की एस्टनवरून निघणारा हा चेंडू असेल, परंतु लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी या गोष्टीला ओळखलं. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. आपण जातो पुन्हा एकदा मैदानामध्ये. मिथून सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल. त्यावरती आक्रमण. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत एकच धाव आणि 1+1 2 धावा मिळतील. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेला आणि अर्थातच त्यावरती मिळेल फ्री हिट. इथून मात्र थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते मिथूनची.
कारण की पहिल्यांदा या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं कुक्षेट टीमला. क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर नो बॉल या ठिकाणी मात्र टाकला जातोय. उघडा डोळे पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. ऑन साईडला खेळून काढला कार्पेटच्या साहाय्याने एक धाव पूर्ण केली जाईल. याच दरम्यान मी महेंद्रदादा पाटील यांना विनंती करेन की त्यांनी अभिषेकजी प्रभाकर भोईर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती उपस्थित असताना त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेच्या निमित्ताने अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य त्यांचं देखील मिळालंय. तर चेंडू झाले त्या ठिकाणी मात्र दोनच चेंडू आतापर्यंत झालेत. त्यानंतर प्रमोददादा पाटील यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. सनपाडा एक्सप्रेस इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. विनोदला देखील तंबूचा रस्ता दाखवला जाईल. तत्पूर्वी मात्र प्रमोददादा पाटील यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय महेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर हॅलो थँक्यू तुर्भे गावचे रवी म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातो. महेंद्रदादा पाटील असतील, त्यांच्या समवेत मात्र त्यांची संपूर्ण टीम, उमेशजी भोईर असतील ज्यांनी मात्र या गावदेवी मित्रमंडळाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मात्र चांगली कामगिरी या संपूर्ण मंडळासाठी केली आहे. सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जातो मैदानामध्ये विनोद पाटील सारखा फलंदाज इथे मात्र बास झालाय. अनुप पाटील परतला. विनोदकडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या, अपेक्षा या ठिकाणी मात्र भंग झाल्यात. परंतु अजूनही केतन आहे मैदानामध्ये. केतन जोपर्यंत खेळपट्टीवरती राहील बऱ्याचशा आशा कायम राहतील या कुक्षेट टीमच्या या खेम्यामध्ये. परंतु पाहावं लागेल नवीन फलंदाज मैदानात जातोय जेवी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय मिथून पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला गोलंदाज आहे ज्याने मात्र 6 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम देखील आपल्या नावे नोंदवलाय. तर मात्र या ठिकाणी पंचांची भूमिका या ठिकाणी मात्र रिप्लेस होतीये. महेंद्रदादा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मात्र जरुरी बसवून खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न सफल होतोय. चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18. थँक्यू. स्विच झाला होता पूर्णपणे हा फलंदाज. रिव्हर्सचा प्रयत्न सफल केलाय. मात्र पॉवर प्लेचं षटक अजूनही चालू असताना मात्र कुठेतरी दडपण जाणवतं या टीमला. मिथून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुढे सरकला. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू त्याला घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या वाढत असताना धावसंख्या 19 फॉर 2. 2 विकेट्स आतापर्यंत गेलेत या टीमचे. अर्थात जय गजानन कुक्षेट टीम या ठिकाणी मात्र खेळत असताना कुठेतरी संकटात सापडली की काय असं वाटते. इथे मात्र चांगला प्रयत्न सफल होतोय देखील. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय सातत्याने, कारण की सरळ बॅटने फटकी येत नाहीत. तोवर मात्र असा विचार या ठिकाणी मात्र केला जातोय की रिव्हर्सने तरी धावा याव्या. तर 20 धावा धावफलकात लागल्या. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावांची सरासरी या ठिकाणी मात्र राखली जाते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा 2 गडी बाद 20.
तर गोलंदाज नवीन येतो या ठिकाणी मात्र विराज तांडेल. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल यावेळेस मात्र नवीन फलंदाज जेबी आहे. बऱ्याचशा आशा आहेत जेबी कडून देखील आपल्या टीमला 20 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. इथे मात्र ऑन साईडला खेळला फटका बघूया क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. विराज तांडेल एक युवा खेळाडू आहे जे मात्र चांगली बॅटिंग बॉलिंग आपल्या टीमसाठी करू शकतो आणि केली आहे बऱ्याच वेळा, ज्याचं मात्र कौतुक करावं लागेल. इथे मात्र आक्रमण वॉल स्ट्रोक चेंडू मात्र या ठिकाणी थांबतोय मैदानामध्ये. हवेचा वेग इथं मात्र विरुद्ध दिशेने असल्या कारणाने परतावं लागते. केतनचा प्रवास इथे मात्र थांबतोय. चांगला खेळ केतन आपल्या टीमसाठी करत होता, परंतु या ठिकाणी एक चेंडू आणि इथे मात्र विराजने या केतनला आपल्या तंबूचा रस्ता दाखवलाय. केतन देखील परतलाय. एक चांगली खेळी आपल्या टीमसाठी साकारण्याचा प्रयत्न करत होता. 3 फलंदाज इथे मात्र बाद झालेत या कुक्षित जय गजानन कुक्षित टीमचे. तर पाहावं लागेल इथून मात्र आणखी किती ट्विस्ट या मॅच मध्ये येतील. विराज तांडेल राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू उभा आहे. क्षेत्ररक्षक पुढे येईल, चेंडू उचलून फेकेल, तोपर्यंत मात्र एकच धाव आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 22. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट्स आतापर्यंत गेलेत. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. नवी मुंबईची मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी चषक 2020 20वे वर्ष या स्पर्धेचं गावदेवी चषक 2020चं. या ठिकाणी मात्र हलक्या हाताने चेंडू फक्त उडवून दिला ऑन साईडला. शॉर्ट फाईन लेग मधून आणि शॉर्ट लेग मधून मिळेल फक्त एकच धाव आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. आजच्या दिवसात आमच्या समवेत IPL फेम कॉमेंटेटर कुणालजी दाते आज या ठिकाणी जोडले गेलेत. पहिल्या दिवशी देखील त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला होता आणि आज देखील या स्पर्धेच्या निमित्ताने ते आपला ऐकायला मिळतात. शेवटचा दिवस आहे आजचा या स्पर्धेचा. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेत, फक्त बघत राहण्या पलीकडे काही ऑप्शन या मिथुनकडे नव्हता. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. विराज राईट अप राऊंड द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेस मात्र नवीन फलंदाज. शॉर्ट पिच बॉल आहे. बघूया पंचांकडे दाद मागितले जाते तर यस, दात पेटाळून लावले आणि इथे मात्र षटकाची समाप्ती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतो. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट आतापर्यंत कुक्षित संघाचे बाद झालेत, परंतु पाहावं लागेल येणारे 12 चेंडू या टीमला किती धावसंख्येपर्यंत मजल मारून देतात, किती मात्र संघर्ष मैदानामध्ये होतो. आजचा दिवस अतिशय पवित्र दिवस. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा हा जन्मदिवसाचा सोहळा आज या ठिकाणी मात्र केला जाईल. संख्या 29 वर जाऊन पोहोचली. तर नक्कीच मात्र 12 जानेवारी 1596 साली जन्म झाला एका मातेचा आणि त्यांनी मात्र जन्म दिला छत्रपती शिवरायांना. 3 विकेट्स आतापर्यंत गेल्यात आणि 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. मात्र पाहतोय या टीमला अजूनही झगडावं लागेल. रोहित म्हात्रे सारखा फलंदाज मागील मॅच मध्ये काय परफॉर्मन्स दिला. 4 षटकार 3 चौकार, 7 चेंडू खेळले आणि 7 चेंडू मध्ये केल्या 36 धावा. नशीब म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल.
तर क्षेत्ररक्षणामध्ये सजावट पाहायला मिळते, कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मागील षटकामध्ये संपलंय, परंतु आता मात्र पाहावं लागेल की या 12 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतो कुक्षेत जय गजानन कुक्षेत संघ. कारण की अनुप सारखा फलंदाज, विनोद सारखा फलंदाज, केतन सारखा तीन खंदे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र दडपण असेल या टीमवर, परंतु अशी गोलंदाजी राहिली तर मात्र त्या दडपणाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी टीम उचलेल कुक्षेतची. एक अतिरिक्त धावसंघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या इथे मात्र 30 वर जाऊन पोहोचले. नशीब गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट जेवी साठी. शॉर्ट पिच बॉल आहे, त्यावरती आक्रमण चढवले. स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये जयेश आहे. एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 31. लॉस ऑफ 3 विकेट्स. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. भव्य दिव्य ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. कोणता संघ असेल या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीला उचलण्यासाठी सज्ज? 1,00,000 रुपयाचा मानकरी आणि त्यानंतर मात्र 50,000 25,000 अशी धनराशी तब्बल 1,75,000ची इथे मात्र आक्रमण केलं गेलंय. फलंदाज आकाश सेट ऑन फायर होण्याचा प्रयत्न करतोय. या क्रीज वरती आपली बॅट तळमळताना पाहायला मिळेल. आकाशची एक सिंगल आणि एक षटकार. नशीब वरती चढवलेला हल्ला पाहायला मिळतोय. षटकार मिळतोय आकाशच्या बॅट मधून. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा नशीब सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र फटका बसलाय. बराचसा उंच गेलाय चेंडू. फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न असफल आणि इथून मात्र एक धाव पूर्ण आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती लागल्यात. नशिबाची साथ इथे मात्र मिळते. आकाशला जीवदान मिळाले आणि या जीवदानाचा किती फायदा या ठिकाणी मात्र उचलला जाईल हे देखील पाहावं लागेल. बऱ्याचशा घटना अशा क्रिकेटमध्ये घडल्या ज्यांच्या माध्यमातून मात्र जेव्हा फलंदाज सुटतात त्यावेळेस मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास हा जरूर वाढला जातो, द्विगुणित होतो. परंतु त्या आत्मविश्वासाने जर फलंदाजी केली तर कदाचित टीमवरती बराचसा प्रभाव पडतो. नशीब मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट जेबी साठी. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये झालंय. रनआउटची संधी बनते की काय, परंतु नाही. वेळीच सुरक्षितरित्या आपल्या रिटर्न क्रीज मध्ये पोहोचतोय. बॅकअप देखील चांगलं मिळतंय आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल. या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट आतापर्यंत बाद झाले त्या टीमचे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आकाश सज्ज होईल. यावेळेस मात्र 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 5वा चेंडू नशीब मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट आकाशसाठी. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला खेळून काढला. मिड विकेटच्या दरम्यान जयेश आहेचे चांगले क्षेत्ररक्षण झाले. थ्रो थोडा उशिराने येतोय. जोपर्यंत मात्र थ्रो येईल तोपर्यंत मात्र जेवीला परतावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पडते आणि इथे मात्र फलंदाज जेवी बॅक टू द पवेलियन. अबू नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. या षटकातील शेवटचा एक चेंडू, अंतिम अखेरचा चेंडू धावफलकावरती धावा आपण या ठिकाणी पाहतो. 40 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटच्या षटकामध्ये बरंच काही निर्भर करेल या मॅचचं चित्र, कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली सारसोळी टीमने कौतुक करावं लागेल. अजूनही वैयक्तिक दुसरं षटक येणं बाकी आहे. कोणता गोलंदाज ती जबाबदारी स्वीकारायला पाहावं लागेल. तत्पूर्वी मात्र पूर्णपणे सेट झालाय. आकाशच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार.
धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली आहे. हे षटक देखील संपुष्टामध्ये आले. पुढचं षटक या ठिकाणी मात्र घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराज तांडेल. वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने शेवटचं अंतिम स्लॉगिंग ओव्हर घेऊन येतो विराज, ज्याने मात्र या इनिंग मधील तिसरं षटक फेकलं होतं. त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या केवळ आणि केवळ 9 धावा. 9 धावा खर्च केल्या होत्या तो विराज. 10 धावा, माफ करा, 10 धावा खर्च केल्या होत्या विराजने, परंतु ती जबाबदारी पुन्हा एकदा विराजवरती सोपवली गेली आहे गणेश मडवीने. एक कॅप्टन कूल या सारसोळे संघाचा नेहमी संयमाची भूमिका ठेवतो, प्रत्येक खेळाडूवरती विश्वास ठेवतो आणि आजतागायत बरेचसे सामने मात्र या गणेशच्या नेतृत्वाखाली जिंकला हा जय गणेश सारसोळे संघ. यावेळेस चांगला फटका कार्पेटच्या सहाय्याने खेळला. चेंडू एकदा पूर्ण केली जाते आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47. 47 स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही या जर षटकामध्ये मोठे फटकेबाजी झाली तर एक समाधानकारक स्थिती कुक्षेट टीमसाठी इथं मात्र पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, यावेळेस आक्रमण आकाशच्या बॅटमधून आणखीन एक घणाघाती लॉंग अँड स्ट्रॉंग ब्रँडेड षटकार. विराजवरती देखील या ठिकाणी मात्र हल्ला चढवला जातोय आणि आपण या ठिकाणी पाहतोय यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु एकच धाव मिळेल आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 54. 54. तर सिंगल मिळते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 54 वर. विराज तांडेल पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू आतापर्यंत टाकून पूर्ण केले, तर चौथा चेंडू इथे मात्र घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती विराज. राईट आर्म अराउंड द विकेट आकाशसाठी, ज्याने मात्र चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली आहे. अनूप, विनोद, त्यानंतर मात्र केतन बाद झाल्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे या आकाशने. अजून एक फटका चांगला येतो, परंतु ऑन साइडला क्षेत्ररक्षक जयेश आहे. चेंडू वेगाने उचलून फेकला जाईल, तोपर्यंत थ्रो आपण या ठिकाणी पाहू शकता. गॅदर चुकतंय आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 56. अब तक 56 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 2 चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी मात्र उभारल्या जाऊ शकतात हे देखील पाहावं लागेल. एक अतिशय जबरदस्त मॅच तुमच्या भेटल्या येते. आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना या ठिकाणी मात्र खेळला जातोय जय गजानन कुक्षेत आणि जय गणेश सारसोळे. इथे मात्र बॅटची कडा लागली आहे, टॉपेज घेतली जाते. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी, एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 57. एक चेंडू बाकी, शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू असेल या इनिंगला संपवण्यासाठी. एक जबरदस्त मॅच आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुमच्या समोर खेळला जातोय. अजून इथून पुढे 5 सामने खेळायचे आहेत फायनलला पकडून. सेमीफायनल, फायनल हे देखील सामने या मैदानावरती होणार आहेत, परंतु पाहावं लागेल पहिल्या दिवशी या स्पर्धेच्या निमित्ताने टॉप 3 मध्ये दाखल होणारा संघ कुमार 11 तुर्बे, कालच्या दिवसामध्ये कोपरखेरणे 11 कोपरखेरणे, आणि आज कोणता संघ मात्र पुढे जाईल तर पाहावं लागेल. बघूया, पंचाचा इशारा येतोय एका धावेचा घोषित क्षेत्रामधून आणि एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 58 वर. 59 धावांचं टार्गेट असेल. येणारे चेंडू असतील 30 चेंडूमध्ये 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्या 59 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केलं जाईल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होईल. आमच्या समवेत या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा आवाज IPL फेम कुणालजी दाते जोडले जातील या पुढील नेक्स्ट इनिंगमध्ये पुढील 5 षटकांसाठी. मात्र त्यांना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी मात्र घनसोली संघाने या पुढील फेरीमध्ये आजच्या दिवसातील प्रवेश केलाय.
या दोन संघामधून जो संघ जिंकेल तो मात्र पुढील फेरीमध्ये बळीराम स्मृती गोठिवली या टीम सोबत खेळेल आणि तिथून जो संघ जिंकेल तो घनसोली सोबत खेळेल आणि तिथून जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये दाखल होईल. आजच्या दिवसाचा फॉर्मॅट अशा पद्धतीचा असेल. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपला. 59 धावांचं लक्ष आहे आणि 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सारसोळ टीम मात्र मैदानात उतरेल. तत्पूर्वी मात्र ऐकूया एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर मात्र कुणालजी दाते सरांना. तर या मॅच मध्ये लक्ष आहे 59 रनचं. 59 रन बॅटिंग करणाऱ्या टीमला करायचे आहेत. जय गणेश सारसोळे टॉस जिंकला होता. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेण्यात आला होता आणि आता 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग बॅटिंग करणाऱ्या टीमला मैदानामध्ये कर. हॅलो, थँक्यू. हर्षल यांचा आवाज तुम्ही ऐकलात. हर्ष मडवी जे नेरूळचे समालोचक आहेत या स्पर्धेसाठी आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच होईल बळीराम स्मृती गोठवलीच्या विरुद्ध. या मॅच मधून जिंकलेली टीम त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी तयार राहील. महेंद्र पाटील, चला मॅच चालू करा. सर्व काही नियम आता तुम्हाला सांगितले गेलेले आहेत.
तर अबू पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी 59 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. 59 टू विन. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन दीपक, नॉन स्ट्रायकिंग इनला मिथुन. जय गणेश सासोळे टीम कडून ही ओपनिंग पेअर. स्ट्रायकिंग इनला खेळतोय दीपक, नॉन स्ट्रायकिंग इनला मिथुन. अबूचा पहिला बॉल. पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने होता, परंतु लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. वाईट +1. 2 रनने ते खातं उघडलं जातं टीमचं. रन होतात 2 या स्कोर बोर्डवर. जय गणेश सारसोळे टॉस जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 58 रन स्कोर बोर्डवर लावलेत. बॅटिंग करत असताना जय गजानन कोकशेत या टीमने 59 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. आजूबाजूंची गावं एकमेकांच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये खेळताना दिसतात. गावदेवी चषक 2020 मध्ये फक्त एका रस्त्याचं अंतर आहे मध्ये. बॉल तयार. अबूचा हा ओव्हर पिच बॉल. मिड ऑफच्या दिशेने फिल्डिंग चांगली होते. रन इथे घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थ्रो खूप चांगला आहे. रन इथे मिळणार नाही. एक डॉट बॉल इथे पेश करत असताना अबू या ओव्हरमध्ये 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 59 रनचं लक्ष आहे. दीपक सध्या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतो मिथून. जय गणेश सारसोळे या मॅच मध्ये. गजानन कोकशेच्या विरुद्ध खेळत असताना यावेळेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा स्ट्रोक येतोय. पाहूया रन किती मिळतील या स्ट्रोकवर. आणि आता 2 रन घेण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर थांबवले दीपकने. फक्त एकच रन ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये, आणि या सिंगल नंतर रन झालेत आतापर्यंत 3. मॅच मध्ये 59 रन करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 रन स्कोर बोर्डर आहेत. नवी मुंबईची मानाची स्पर्धा गावदेवी चषक 2020 चा हा रणसंग्राम आज शेवटच्या दिवसामध्ये, आणि पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला आजच्या दिवसामध्ये सुरुवात होईल. 4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. टीम बळीराम स्मृती गोठवली च्या विरुद्ध या मॅच मधून जिंकलेली टीम. पहिला डॉट बॉल इथे येत असताना मिथुनच्या विरुद्ध. षटक क्रमांक इथे पहिलं सुरू आहे. मिथुन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. डॉट बॉल या ओव्हर मध्ये अब्बू कडून. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करतोय ओव्हर द विकेट. गती थोडीशी कमी केली, अंपायर कडे अपील, परंतु लेग स्टंपवर पिचिंग झालेला बॉल. स्पष्ट नकार इथे दिला जातोय. सलग दुसरा डॉट बॉल मिथुनच्या विरुद्ध बॉलिंग करत असताना अब्बू कडून. जय गजानन कोकशेत. चांगली टीम आहे अनुप पाटील अँड कंपनी. कार्यसम्राट नगरसेवक सूरज बाळाराम पाटील आणि त्या टीमचे अध्यक्ष दीपक बाळाराम पाटील यांचा हा संघ मैदानामध्ये उतरलाय. जय गजानन कोकशेत या मॅच मध्ये टार्गेट चेस करायचंय 59 रनचं. बॉल तयार अब्बू. हा बॉल वेगवान होता. मिड विकेटला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. रन मिळतील इथे नक्कीच. 2 प्रयत्न तर इथे होतोय 2 रनसाठी, आणि इथे अंपायर सिग्नल नॉट आउट. 2 रन कंप्लीट करत असताना दीपक. शेवटच्या क्षणाला रन मिळतील 2, आणि रन झाले स्कोर बोर्डवर आतापर्यंत 5. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दीपकच्या बरोबर मिथुन मैदानामध्ये खेळतोय. पॉवर प्ले मध्ये वेगवान बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो दीपक. स्ट्रायकिंग एंडला मिथुन. बॉलिंग मार्कवर अबू. पुन्हा एकदा हा पुढचा बॉल घेऊन मिथुन साठी. गती थोडीशी कमी केली. बॉल थोडासा आतमध्ये आणला आणि डाईव्ह. बॉल कॅच पकडण्यासाठी केलेला शर्तीचा प्रयत्न. अखेर चांगला प्रयत्न, त्यासाठी टाळ्यांचा गजर देखील काही प्रेक्षकांकडून झाला. हे आहे आपल्या नवी मुंबईचं क्रिकेट. दर्दी प्रेक्षक सपोर्ट करत असताना अशा फिल्डिंगसाठी, आणि खूप चांगल्या पद्धतीने कॅच घेण्याचा प्रयत्न अब्बूने केला. आणि ही कॅच जर झाली असती तर मी म्हणेन 2019-20 मधली सर्वाधिक बेस्ट कॅच राहिली असती. थोडीशी दुखापत इथे जाणवते अब्बूला. ओव्हर नंबर 1 संपला, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर बोर्डवर फक्त 5. एस डीजे. पाच रन.
59 रनचं लक्ष आहे. 54 रनची अजूनही आवश्यकता आहे. 54 रिक्वायर्ड. 5 रन स्कोर बोर्डर आहेत. मिथून नॉन स्ट्रायकिंग एंडला, दीपक स्ट्रायकिंग एंडला. 4 ओव्हर मध्ये रन करायचे 54. 54. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी येतोय जेवी. तर जेवी अल्मेडा बॉलिंग मार्कवर. यावेळेला फटका चांगला आहे. कव्हर पॉइंट वरून लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार बॅट्समन दीपकच्या बॅटमधून. Thank you. 59 रनचं लक्ष पार करायचं आता. रन करायचे 50. पहिला बॉल जेवी स्टार अल्मेडाचा आणि पहिल्याच बॉलवर इथे चौकार ठोकलाय. बॅटिंग करत असताना बॅट्समन दीपकने डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन इथे मिळवत असताना थोडीशी घाई करा टीम जय गजानन कुक्षेत, कारण यानंतर आम्हाला मॅच खेळवायचे 4. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार आणि हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे या गांगो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान चैताचे मैनान. खूप चांगलं संगीत आणि त्याच दरम्यान 2 धमाकेदार स्ट्रोक. 2 सलग चौकार आतापर्यंत ठोकलेत बॅटिंग करत असताना दीपकने. या ओव्हर नंबर 2 मध्ये सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. जेवी थोडासा महागडा ठरतोय. त्याच्या विरुद्ध 400च्या स्ट्राईक रेटने पहिल्या 2 बॉलवर 2 धमाके इथे पेश केलेत बॅट्समन दीपकने. रन झाले स्कोर बोर्डवर 13. टीम जय गणेश सारसोळे या मॅच मध्ये. गणेशने टॉस जिंकला होता. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 58 रन कंप्लीट केलेत पहिल्या बॅटिंग करत असताना टीम जय गजानन कुक्षेतने. 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता करायचा आहे. दीपकची बॅट तळपते मैदानामध्ये आणि त्याच्या बॅटमधून दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. हा तिसरा बॉल लेगस्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल +1. पहिल्या 2 बॉलवर 10 रन इथे खर्च केले जेवीने. रन झाले स्कोर बोर्डवर आतापर्यंत 15. 15. पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च केले होते फक्त 5 पॉवर प्ले मध्ये. 59 रनचं लक्ष आहे. मागची मॅच यशस्वीरित्या जिंकली टीम बळीराम स्मृती गोठवलीने. तो संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. सकाळचं सत्र गाजवलं घनसोली 11 घनसोलीने. तो संघ क्वार्टर फायनल मध्ये. यावेळेला स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे बॅट्समन दीपकने. 1 रन इथे कंप्लीट करत असताना दुसऱ्या रनसाठी आता प्रयत्न केला जाईल आणि यशस्वीरित्या दुसरी रन देखील दीपक इथे कंप्लीट करत असताना 2 रन दीपकच्या खात्यामध्ये जातील. रन होतील स्कोर बोर्डवर आतापर्यंत 17. 17. या रखरखत्या उन्हामध्ये दीपक सारखा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय आणि धावण्यामध्ये नेहमीच त्याला थोडासा व्यत्यय निर्माण होतो, परंतु आक्रमक बॅट्समन आहे आणि तरी देखील झुंज देतोय. विपरीत परिस्थितीमध्ये बॅटिंग करतो तोच खरा योद्धा मानला जातो क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि हा खरा योद्धा आहे या टीमचा दीपक. यावेळेला टॉप एज बॉल हवेत आहे कव्हर पॉइंटला. फिल्डर खाली येत असताना खूप चांगली कॅच आणि कॅच पकडले केतन पाटीलने. बॅट्समन आउट होतोय. दीपक बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय कुणाल. ओव्हर नंबर 17 रन आहे स्कोर बोर्डवर. 17.
सेकंड ओव्हर मध्ये जेवीला आता पहिले यश इथे मिळालंय. बॅट्समन आउट झाला दीपक. 5 ओव्हरचा हा गेम. या मॅच मध्ये लक्ष आहे 59 रनचं. आणि आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन मिथून. नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल. बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगली बॉलिंग यावेळेला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये खेळून काढला. डीप मध्ये फिल्डर आहे. फक्त 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट करत असताना बॅट्समन मैदानामध्ये मिथून. या सिंगल नंतर रन होतात आतापर्यंत 18. बॅटिंग करत असताना जय गणेश सारसोळे. 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मैदानामध्ये टीम जय गणेश सारसोळेला. आणि आता स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी येतोय आक्रमक बॅट्समन कुणाल. कुणाल पाटील. बॉल तयार. लेफ्ट मोर द विकेट जेवी. अल्मेडा. जेवीचा हा बॉल यावेळेला मिड ऑनला खूप चांगली फिल्डिंग. एका हाताने बॉल अडवलाय. तत्पूर्वी एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीये. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात देखील रन मिळणार नाही. अशा पद्धतीने षटकाची समाप्ती ते घोषित करतात आमचे अंपायर महेंद्र पाटील. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट गमावली 1. टीम जय गणेश सारसोळे. रन स्कोर बोर्डर आहेत आतापर्यंत 19. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत मैदानामध्ये अजूनही 40. डीजे. थँक्यू. आता नवीन ओव्हरला सुरुवात होईल. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी अब्बू येतोय बॉलिंग मार्कवर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. रन झालेत 19. या मॅच मध्ये अजूनही 40 रनची आवश्यकता आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 बॉल आणि 40 रन हे समीकरण. जेवीचं षटक थोडंसं महाग ठरलं. त्याने त्या ओव्हर मध्ये रन खर्च केल्या. 14. पहिल्या ओव्हर मध्ये 5 रन आले होते. 14 रन जेवीने खर्च केल्या. त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला होता दीपक आणि त्याची विकेट देखील जेवीने मिळवली. बॉलिंग मार्कवर अब्बू. ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल. खूप चांगल्या पद्धतीने पहिलाच बॉल आपटला. सरळ जातं विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग करत असताना मागच्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 5 रन खर्च केलेत. कुणाल आक्रमक बॅट्समन आहे. त्याच्या विरुद्ध पहिल्याच बॉल पासून इथे आक्रमण केलं जाते विरोधी टीम कडून. पहिला बाउन्सर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. खेळपट्टी पहा किती चांगली बनवली आहे. टणक खेळपट्टी. बॉलर साठी देखील योगदान देते. बॅट्समन साठी देखील. दुसरा बॉल देखील आपटलाय परंतु यावेळेला बॅकफुटला जाऊन पुल केलाय. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल जातो मिड विकेट सीमा पार. प्रयत्न चांगला आणि हा येतोय षटकार. रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 40 रन करायचे होते. आता 34 रन करायचे आहेत मैदानामध्ये. बॉल तयार. अब्बू ओव्हर द विकेट. थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय आलाय अब्बूला. त्यामुळे डेड बॉलचा इशारा येते अंपायर महेंद्र पाटील घोषित करत असताना. स्ट्रायकिंग अंपायर मुख्तार आहेत या मॅच मध्ये. ही मॅच रोमहर्षक होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. दोन्ही टीम ताकदवान टीम आहेत. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतात. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. अब्बू ओव्हर नंबर 3 मध्ये आणि त्याच्या समोर खेळतोय कुणाल पाटील. विकेट किपर व्यतिरिक्त 30 सर्कल मध्ये 4 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला आणखीन एक मोठा स्ट्रोक कुणालच्या बॅट मधून मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय आणखीन एक दमदार षटकार. नो बॉलचा इशारा त्या अंपायरने घोषित केलाय. रन मिळतील 7. ज्यावेळेला बॉलिंग केली त्याही वेळेला असा नो बॉल टाकलेला आहे. या मैदानामध्ये फ्रंट फुट नो बॉल दिला जाईल अंपायर कडून आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 7 रन मिळालेत.
गती थोडीशी कमी केली, हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन ते कंप्लीट करत असताना कुणाल आणि या सिंगल नंतर आता रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 33 59 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. या ओव्हर मध्ये अब्बूने 14 रन खर्च केलेत. बॉल तयार, ओव्हर द विकेट. ही लाईन चांगली आहे, या लेंथवर तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. एक डॉट बॉल इथे टाकत असताना अब्बू पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जय गजानन कुक्षेत या मॅच मधून करत असताना प्रत्येक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे. रन झाले स्कोर बोर्डर आतापर्यंत 33 59 रनचं लक्ष इथे पार करायचं आहे. 26 रनची आवश्यकता अजूनही. गती थोडीशी कमी केली, कव्हर्सला हवेत होता परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल पर्यंत जाईल फिल्डर, तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाते. विनय होता डीप मध्ये, एक रन इथे कंप्लीट होत असताना बॅट्समन मिथुन कडून या सिंगल नंतर रन झाले 34. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. 34 रन स्कोर बोर्डवर. 25 रनची अजूनही आवश्यकता असेल मैदानामध्ये. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 13 बॉल मध्ये 25 रन. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय कुणाल. याची विकेट खूप महत्वाची आहे जय गजानन कुक्षेसाठी. आणि कुणाल जर शेवटच्या ओव्हर पर्यंत टिकला मैदानामध्ये तर जय गणेश सारसोळे संघ मॅच जिंकताना दिसेल. आणखीन एक दमदार स्ट्रोक, बॅकफुटला जाऊन शॉट पूल केलाय. मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये. थ्रो पा किती चांगला आहे. डायरेक्ट बॉलर एंडला रन इथे कंप्लीट करत असताना कुणाल एक. अशा पद्धतीने षटक संपतंय. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत स्कोर बोर्डवर 35 आणि आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 बॉल मध्ये रन करायचे 24. येस डीजे. कूलर जो स्वर्गीय सचिन भोईर यांच्या स्मरणार्थ इथे दिला जातोय. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 24 रन करायचे आहेत. रिक्वायर रन रेट 12 आणि ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आता येतोय योगेश पाटील. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. योगेश पाटीलच्या हातामध्ये इथे बॉल सोपवण्यात आलाय. जय गजानन कुक्षे टीमच्या माध्यमातून जय गणेश सारसोळे टीमचा बॅट्समन कुणाल पाटील आतापर्यंत त्याच्या बॅट मधून षटकार आले 2. आक्रमण करत असताना या मॅच मध्ये दिसतोय. लक्ष होतं 59 रनचं. 24 रन अजूनही करायचे आहेत मैदानामध्ये. बॉल शिल्लक आहेत 12. चला अनुप पाटील जास्त वेळ घेऊ नका कारण आम्हाला अजून 4 मॅच खेळवायचे आहेत. प्लीज, वेळेच्या मर्यादा प्रत्येकाकडे आहेत, आमच्यावर देखील आहेत. कारण आयोजन करत असताना प्रत्येक दिवशी आम्ही 10 वाजता इथे बॉल टाकून दाखवला आणि दर दिवशी ही स्पर्धा 5 वाजता संपत आली आहे. त्यामुळे आज 2 मॅच एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती आम्ही करतो, यापेक्षा आम्ही काहीच करू शकत नाही. प्लीज, यानंतर 1 ओव्हर जशी ही होईल लगेचच टीम बळीराम स्मृतीचा कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. स्वराज, कॅप्टन ऑफ टीम बळीराम स्मृती गोठिवली. जसं हे षटक संपलं तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता आणि बॉलिंग मार्कवर येतो योगेश पाटील. राईट ओव्हर द विकेटने बॉलिंग करताना दिसेल कुणाल पाटीलच्या विरुद्ध. कुणालसाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन लेग फिल्डर, लॉंग ऑफ लेग फिल्डर आणि एक एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल फुल टॉस. हा बॉल कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि तसंच होतंय. बॉल सीमा पार. कुणालच्या बॅट मधून हा 3रा षटकार. स्ट्रोक आहे, गॅप मध्ये खेळून काढलाय. बॉल जातोय सीमा पार. षटकारानंतर येतोय चौकार बॅट्समन कुणाल पाटीलच्या बॅट मधून.
थँक्यू डीजे. 10 बॉल मध्ये आता 14 रनची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय गणेश सारसोळेला कुणाल मैदानामध्ये गेल्या गेल्या धुवाधार इनिंग इथे पेश केली. 3 षटकार त्याने आतापर्यंत ठोकले. 3 षटकाराबरोबर त्याच्या बॅट मधून चौकार आलाय आतापर्यंत 1, म्हणजे 22 रन हे फक्त षटकार आणि चौकाराचे त्याच्या खात्यामध्ये आहेत. त्यानंतर 3 सिंगल त्याच्या खात्यामध्ये, म्हणजे 25 रनवर नॉट आउट खेळत असताना मैदानामध्ये कुणाल पाटील. या मॅच मध्ये समीकरण बदललंय. पहिल्या 2 बॉलर आलेत रन 10. मॅच मध्ये आता रन करायचे 14. बॉल शिल्लक आहेत 10. 10 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता. बॅटिंग करणारी टीम जय गणेश सारसोळे जय गजानन कुक्षेच्या विरुद्ध. बॉल तयार. ओव्हर द विकेट. हा वेळेला बीट केलंय. विकेट कीपर बीट, बॅट्समन बीट, अंपायर सिग्नल लेग बाईस, म्हणजे इथे कुठेतरी अंगाला ब्रश होऊन बॉल जातोय विकेट कीपरच्या मागे. 13 रनची आवश्यकता आहे अजूनही मॅच मध्ये. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल आणि 13 रन हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय कुणाल. रन झाले स्कोर बोर्डवर आतापर्यंत 46, 46, 59 करायचे आहेत. फ्लाइट दिली लोअर फुल टोस आणि इथे मात्र फिल्डरच्या हातात बॉल. मॅच मध्ये कमबॅक होत असताना जय गजानन कुक्षेचं बॅट्समन इथे आउट होईल. कुणाल पाटील. रन झाले स्कोर बोर्डवर आतापर्यंत 46. मॅच मध्ये रन करायचे अजूनही 13 बॉल मात्र शिल्लक असेल तुमच्याकडे फक्त 8 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. आता अर्ध्यावर डाव सोडलाय कुणालने. तिथून आता बॅटिंग करायची आहे विराज उदय तांडेलला या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये रन करायचे अजूनही 13. बॉलिंग मार्कवर तयार होत असताना बॉलर योगेश पाटील. राइट ऑन ओव्हर द विकेट. बॉल तयार. योगेश ओव्हर द विकेट. एज घेतल्यानंतर विकेट कीपरच्या मागे हा बॉल जाईल. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड रन होत आहेत 47, 47. 12 रनची अजूनही आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये अजूनही 7 बॉल 12 रन हे समीकरण. वड मॅच. काय रंगतदार रोमहर्षक सामना आपल्या समोर रंगत असताना या मॅच मध्ये टॉस साठी यायचंय कॅप्टन स्वराज, कॅप्टन ऑफ टीम बळीराम स्मृती गोठवली. इट इज अ फायनल अँड लास्ट ऑफिशियल कॉल फॉर यू. बॉल तयार. योगेश. शेवटचा बॉल. इथे खराब बॉलिंग झाली आहे का हे पाहावं लागेल. यस अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल +1. आवश्यकता नव्हती जास्त वेगाने टाकण्याची. योगेश करतोय मोठी चूक. रन मिळतील 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणि आता तेच सांगण्याचा प्रयत्न करत असताना अबू आपल्या बॉलरला. रन होत आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 49, 49. या मॅच मध्ये रन करायचे आहेत 7 बॉल मध्ये 10. 7 बॉल 10 रन. शेवटचा बॉल शिल्लक. 13 रन आतापर्यंत खर्च केलेत बॉलिंग करत असताना योगेश पाटीलने. पहिल्या 2 बॉलवर 10 रन आणि इथे मात्र फटका हवेत आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. बॉल जातोय सीमा पार आणि हा षटकार विराजच्या बॅटमधून.